जोडण्यासाठी म्हणून आपण सांगूया की काल आपण बघितलं ते भाव धरारे आपुलासा देव करावे, आणि त्याच्यात भाव जो आहे तो भाव आपण बघितला की भाव म्हणजेच भक्ती आणि भाव म्हणजेच प्रेम, भाव म्हणजेच शरणागती, हे सगळं आपण काल बघितलं, कळलं. आणि भाव या विषयावर आपण बोललो आणि त्याच्यानंतर आपण तो हे पण घेतला, एक श्लोक पण घेतला, भावेन देवम कलया नरेंद्र धनेन कांता कपटेन शत्रू, तो श्लोक पण घेतला आपण, आणि नंतर भाव कसा असतो तोही बघितला. मग भाव धरावे आपुलासा देव करावे. आता आपलासा देव का करायचा, कळलं की? कारण तो एकदा का झाला ना की सगळंच कळतंय तुम्हाला. आपलासा देव करायचा याचा अर्थ काय आहे की मला मोक्ष मिळवायचा आहे. आपलासा देव म्हणजे मी त्या भगवंतामध्ये एकरूप झालोय. ते एकरूप जे झालेलो आहे ते म्हणजे काय आहे की मीच ब्रह्म झालोय. देवी अहम देवने मी शंभू शांभवी झालो, परवा आपण बघितलं होतं ते, कळलं की नाही? त्यामुळे हा जो प्रकार आहे, एकदा का माझंच ते सगळं झालं की मला ह्या विश्वामध्ये काही घेण्यासारखं राहतच नाही, कळलं की नाही? कारण तो करता करविताच मुळे माझा झालाय, किंवा मीच जो झालेलो आहे हे म्हटल्यानंतर मला दुसरं काही मिळवायचं असं काही राहतच नाही एकदा का मोक्ष मिळाला की. आणि म्हणून आपलासा देव करावे. कसं असतं, एक राजा असतो आणि राजाला एकदा असं वाटतं की या वाढदिवसाला, माझ्या वाढदिवसाला आपण खूप दानधर्म करावा, म्हणून तो त्याच्या राज्यामध्ये दवंडी पिटवतो की उद्या माझा वाढदिवस आहे. बाहेर, वेशीच्या बाहेर, आपल्या गावाच्या बाहेर एक मोठा शामियाना बांधलेला आहे आणि तिथे विविध वस्तू ठेवलेल्या. उद्या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कोणीही यावं, शामियानात यावं, एक वस्तू उचलायची, घेऊन जायची. अट एकच अशी की एका वेळेला एकच वस्तू द्यायची. आणि मग तो मोठा शामियाना बांधतात, सगळं होतं, कळलं की नाही? आणि सगळ्या वस्तू ठेवलेल्या असतात तिथे. त्या शामियानामध्ये राजा पण तिथे बसलेला असतो की कोण कोण येत आहे, प्रत्येक जण राजा हे करत असतो, बघत असतो. आणि सकाळ केव्हा होते, आणि दवंडी पिटलेली असते ना, सकाळ केव्हा होते याच्यासाठी सगळेजण आतुर असतात. आणि सकाळ जसा सूर्योदय होतो ही धावपळ जीवाची ही करत लोक धावतायत, एक वस्तू घेत आहेत, परत धावत धावत घरी जात आहेत, परत दुसरी वस्तू घेण्यासाठी येत आहेत, फुकट ना सगळं. त्यामुळे पहिले धावतायत सगळे, कळलं की? दिवस आला, भूक नाही, तहान नाही, काही नाही, काही नाही, येत आहेत, धावतायत, एक वस्तू घेत आहेत, दुसरी घेत आहेत, तिसरी घेत आहेत, परत घरी जात आहेत, परत खेळत आहेत, परत येत आहेत. संध्याकाळ होत, राजा तिथे बसलेला आहे आणि राजा बघतो की त्या शामियानाच्या बाहेर एक म्हातारी बसलेली आहे. ती काही आत आलेली नाहीये. राजा म्हणतो, आता तुला काही घ्यायचं नाहीये का? मी बघतोय सकाळपासून तुला. नाही म्हणे राजा, अजून वेळ आहे. हो का म्हणे, बघ. आता राजाला कळत नाही काय दिला पाहिजे. आणि सूर्यास्त व्हायचा आधी 10 मिनिटं ती म्हातारी आत येते आणि त्या राजाला हात लावते. राजा, तू काय सांगितलं होतं, शामियाना जी जी वस्तू आहे त्याला हात लावला की ती वस्तू तुमची, तुम्हाला झाला. आता मला तुम्ही सांगा, ही जी लोक हाणामाऱ्या करत एक एक वस्तू घेऊन गेली, ह्या सगळ्या वस्तू ज्याच्या आहेत तो राजाच माझा झाल्यावर काय काय अजून वेगळं काय पाहिजे मला? तसंच हा मोक्ष मिळाला, हा परमात्माच मला मिळाला, तर मला या जगामध्ये मिळवण्यासारखं काय राहिलं? आता काहीच नाही राहिलेलं, कळलं की नाही? हा जो महत्वाचा मुद्दा आहे ना, हा महत्वाचा मुद्दा इथे आपण लक्षात ठेवायचा असतो, कळलं का? परंतु आमच्या इथे तसं होत नाही. आमच्या शंका कुशंकानेच आमची साधना खुलते. आणि मी म्हटलं तसं आढळ श्रद्धा पाहिजे, तरच साधनेमध्ये तुम्हाला प्रगती होऊ शकते, तुम्हाला गती येऊ शकते. पण आढळ श्रद्धा नसते. मग मी सांगितलं, लोक लोडाला टिकून अध्यात्माच्या गप्पा मारणारी येतो. काय व्हायची, तो देव असतो का नसतो? अरे तुला जन्माला घातलं, तू झोपलेला असतो, त्यावेळेला तू मेलेला असतोस का? मग कोण चालवतो रे तुझा श्वासोश्वास? कोण चालवतो रे तुझ्या पोटातल्या अन्नाचं हे? तू तर गाढ झोपलाय, तुला काहीच माहित नाही. तुझ्या बाजूला कोण आहे काय तुला शुद्ध नाहीये गाढ झोपेमध्ये, पण तरी तुझा श्वास चाललाय ना रे. साधे तर तर्क लाव, कोण चालवत आहे हे सगळं? तुझ्या जन्माला घातल्यानंतर त्या आईच्या स्तनामध्ये दूध येतंय, कोण आणताय तू? हे साधे साधे विचार कर ना तू, बाकी काही करू नको. खूप तत्वज्ञान करू नको, माझं म्हणणं.
तत्वज्ञानाचा विषय वेगळा आहे तर ते करणारच नाही काही, कारण त्यांना फक्तच आपली खुशाली मारायची असते. आणि अशा लोकांपासून खरंच जो खरं मनापासून प्रश्न विचारतो त्याच्या प्रश्नाची 100% उत्तर द्यावीत. पण तुम्हाला 5 मिनिटात कळलं की हा माणूस फक्त स्वतःची विद्वत्तेचा अहंकार घेऊन बसलेला आहे आणि याला बाकी काही नाहीये, त्याच्या नादी लागू नये. नारद भक्ती सूत्रामध्ये नारदांनी हे सांगितलं की या माणसांच्या नादी लागू नये, त्याला सोडून दे, त्याच्या पारत तुम्ही तुमचा मार्ग आता तुमच्या ह्याच्यामध्ये हे करू. आणि त्यामुळे भाव धरावे आपुलासा देव करावे. आता हा आपलासा देव कसा करायचा, तर नंतरच्या चरणात आम्हाला शिवदिन केशरी सांगताय, सकाम साधन सर्वही सांगा, निष्कामे मन भजनी मांडा, नाना कुतर्क वृत्तीची दवडा, आली जरावे आपुलासा देव करायचा. कसा मिळवायचा आपलासा देव करायचा कसा, सकाम साधन सर्वही सांगा. आम्ही एक तरी काम निष्काम करतो का, हा एक विषय आहे. मी कायम काहीतरी मागत असतो, आयुष्य आमचं अख्खं मागण्यात जातं, इच्छेत जातं आणि त्यामुळे आम्ही, कारण आम्हाला जी इच्छा आहे याचा अर्थ त्या इच्छेची जी वस्तू आहे ना त्याच्यातून मी वंचित झालोय आणि म्हणून ती दुःखी. अशा पद्धतीने भक्ती करा. आम्ही कधीतरी देवळात जातो का असं, भगवंता तुझं दुसरं बघून खूप छान वाटतं रे, छान वाटतं म्हणून मी येतो. काहीतरी बारीक आतमध्ये कुठेतरी इच्छा असते, आपण नमस्कार करून हळू करतो, माहिती ना तुला काय जरा बघ बरं का, अरे तो तसा सगळ्याचा तो हेच आहे ना, सर्वांचं तू जाणतोय, तू कशाला सांगतो वेळ त्याला आणि मग कशाला असते. पण आम्हाला ते जमत नाही. एवढंच कशाला नमस्कार करतात, देवा तुला ना 1 किलो पेढ्याचा नैवेद्य दाखवेल, मला 2 लाखाची लॉटरी असते. अरे 1 किलो पेढ्यामध्ये 2 लाखाची लॉटरी, अरे वेळा वेळा समजला काय देवाला, असा देव देणार आहे काय तुम्हाला. अहो काही जण ते नंतर म्हणतात लॉटरी लागल्यावरती, लॉटरी नाही लागली ना तर ते 1 किलो पेढे पण जातात निघून, त्या देवाला बिचारायला तेही नाही मिळत. कळलं की नाही. हा असला प्रकार आमचा जर असेल, सकाम साधन सर्वचा. आमच्या इथे ते चंद्रशेखर गोखले तरी, चंद्रशेखर गोखलेंची एक चारोळी मला खूप आठवते आणि खूप आवडते मला. लोक देवळात जाऊन दुकानात गेल्यासारखे वागतात आणि चारा खाणे देऊन काही ना काही मागतात. खूप सुंदर, खूप काहीतरी सांगून गेली ही चारोळी. आम्ही खरंच नाही असं करत की तिथे गेलोय, शांत बसलोय, देवाकडे बघितलंय, आतमध्ये अक्षरशः आनंदाचे उर्मी आलेले आहेत, असं आमचं होत नाही कधी. तो बाबा आज शुक्रवार, आज देवीला जायलाच पाहिजे, कोप होईल तिचा. अरे कोप होईल म्हणून जात असतात तुम्ही, कोप होईल म्हणून नको जाऊ, ती देवी काही नाही करणार आहे. आणि अशा लोकांसाठी तो दगडच आहे, हे लक्षात घ्या. कारण हा दगड आहे ना, त्या दगडाला तो दगडच आहे. पण जर का तो भाव असेल तुमच्यामध्ये तर तो दगड नाही, तो भगवंत आहे. तुमच्यात भाव निर्माण झाला पाहिजे. तो जो भाव असेल तर तो तुम्हाला दगड नाहीये. पण जर का भाव नसेल, काहीतरी व्यापार करण्यासाठी तुमचा आला असाल तर तो दगड आहे. तो दगड काहीही करणार नाही, ना त्याच्यात जाणीव आहे, ना त्याच्यात काही शक्ती आहे तुम्हाला देण्याची, अजिबात नाही मिळणार आहे. हे अगदी मी ठासून सांगतो. कारण जे काही मिळणार आहे तो तुम्हाला आतूनच मिळणार आहे. जे काही समाधान मिळणार आहे, जो काही आनंद मिळणार आहे तो आतला आनंद आहे. मी पहिल्याच दिवशी तुम्हाला सांगितलेलं आहे, आनंद विषयी संभोग हा. आम्हाला आनंद होतो कसा, जो काही क्षणिक आनंद असेल तो कसा होतो, तो विषयाचा विषयीशी संभोग झालेला आहे. विषय काय आहे तर मी आहे आणि माझा विषय काय आहे. आता समजा माहिती झालं की गोड आहे माझा विषय, कळलं की नाही. तर माझ्यामध्ये इच्छा निर्माण आहे की मला गोड पाहिजे. सो त्या विषयीचा विषय जो आहे तो गोड आहे. त्याचा जेव्हा संभोग होतो, ते एकरूप होतात, त्यावेळेला आनंद निर्मिती होते. कारण तिथपर्यंत माझं मन चलबिचल असं आहे, मला मिळेल नाही, मला मिळेल नाही, दुसरा कोणी घेऊन जाईल काय, मला जर मिळालं नाही तर त्याच्याबद्दल राग, हे सगळे षड्रिपू आतमध्ये गोंधळ घालत असतात. या षड्रिपूमुळे मला कधीच आनंदाची, कारण आनंद म्हणजे सात्विकता. आमचं अख्खं जे विश्व आहे ते त्रिगुणात्मक आहे. तर सत्वगुण काही रिप्रेझेंट करतात. सत्वगुणात हे द्योतक कशाचं आहे, ज्ञानाचं आहे, आनंदाचं आहे, प्रेमाचं आहे, भक्तीचं आहे.
रजोगुण कशाचा आहे? षड्रिपूंचा आहे, दुःखाचा आहे, क्रियातत्व आहे त्याच्यात, कळलं की नाही? आणि तमोगुण कसा आहे? स्थितीस्थानक आहे, अज्ञानाचं प्रतीक आहे, पूर्ण घनदाट अंधकार आहे अज्ञानाचा, त्याचं प्रतीक आहे. आणि म्हणून आम्हाला गाढ झोपेमध्ये आमच्या इथे तमोगुण पूर्णपणे प्रिडॉमिनंट असतो आणि त्या तमोगुणामुळे आम्ही झोपतो. सत्वगुण आणि रजोगुण पूर्णपणे शांत झालेले असतं. तमोगुणाचं वर्चस्व एवढं वाढलेलं असतं की तो रजोगुण आणि सत्वगुणाला काम नाही करू देत. आणि तमोगुणाचं काय असतं तर तमोगुणाचं अंधकार नाही घेऊन म्हणून आम्हाला झोप लागते. हे लक्षात घ्या, आम्हाला झोप लागणं महत्वाचं आहे. आणि म्हणून हे त्रिगुणात्मक जे विश्व आहे या तिन्ही गुणांना महत्व आहे. तमोगुणामुळे आम्ही झोपतो, सत्वगुणामुळे आम्ही आनंद उपभोगतो, ज्ञान उपभोगतो, आणि रजोगुणामुळे आम्ही क्रियाशक्ती आहे, रजोगुण म्हणजे त्याच्यामुळे आम्ही क्रिया करतो, पण त्याच रजोगुणामुळे आम्ही दुःखात पण जातो. अशा प्रकारचे 3 गुण आहेत. मग कसंही असू दे, कुठचंही, हा साधं भांडं आहे, या भांड्यामध्ये सुद्धा 3 गुण आहेत, पण याच्यामध्ये प्राधान्य कशाला आहे? तमोगुणाला आहे. कारण हा ना स्वतः हलू शकत, ह्याला ना स्वतःची जाणीव आहे, काहीच नाहीये, पण तरी त्रिगुणात्मक आहे. हा त्याच्यामध्ये जे काही गुण आहेत त्रिगुणात्मक, त्याच्यामध्ये वर्चस्व गुणाचं आहे, तमोगुणाचं. आम्ही आता बोलतोय, हे करतोय, मी व्याख्यान देतोय, तुम्हाला प्रवचन देतोय, सत्वगुण आहे तुमच्यातली, माझ्यात आत्ता फ्रीडम, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून आनंदाच्या होत आहे, म्हणून बरं वाटतंय. आत्ता कोणाच्या मनात असं येत नाही, सांगतात बघतो त्याचा काटा काढतो तर हे जेव्हा एकदा संपतंय आणि मी एकदा दुसऱ्यात जातोय, असे विचार आता येणारच नाहीत कोणाच्या मनात, हे लक्षात घ्या तुम्ही. किंवा काही वाईट काही करावं वगैरे असं येणार नाहीये, कारण की हे सगळं वातावरण सत्वगुणाने भरलेलं आहे. इथे दुसरे कुठले विचार नाहीये. येणारा प्रत्येक माणूस जो आहे, हा प्रत्येक माणूस सत्वगुणयुक्त म्हणूनच आलेला आहे. आणि इथे जे कार्य होतं, जी काही क्रिया होते, जी काही कर्म होतात, ही सगळी सत्वगुणाने, कारण त्रिगुणात्मक आहे, सगळं त्रिगुणात्मक आहे. तुमचा राग त्रिगुणात्मक आहे, तुमचं प्रेम त्रिगुणात्मक आहे, तुमची भक्ती त्रिगुणात्मक आहे. पण इथे प्राधान्याने सत्वगुण असल्यामुळे इथे या सगळ्या ज्या काही लहरी आहेत, या सत्वगुणाच्या लहरी आहेत. आणि या सत्वगुणाच्या एवढ्या खचोखच भरलेल्या लहरी आहेत की ज्यामुळे इथे आल्यानंतर एखादा माणूस शांत होतो, कारण त्या लहरीचा फायदा होत असतो त्याला. आणि म्हणून त्रिगुणात्मक हे जे आहे, या सगळ्याचा आपण विचार केला पाहिजे. आणि असं ते त्रिगुणात्मक यांनी निर्माण केलं आहे. तो आपला साधन करायचा असेल तर काय करायचं? सकाम साधन सर्व सकाम पाहिजे. कुठलीही आम्हाला जर गोष्ट सकाम झाली तर आम्हाला त्याच्यातून भगवंत प्राप्ती होणारच नाहीये, हे लक्षात घ्यायचं. निष्कामे मन भजे, निष्काम करून दुसरं काही नाही. म्हातारी एक आपली आई बसलेली असते तिच्या मांडीवर, तिचं बाळ असतं, खूप आजारी असतं, ती त्यांनी रात्रभर त्याची सेवा करत असते, हे करत असते. 2 दिवस झाले कशी बसलेली आहे, कोणतरी येतं, अगं म्हातारे काही खाऊ द्या. हा मोठा झाल्यावर, एकदा लग्न झाल्यावर तुला विचारणार पण नाहीये माहिती, तो पुढे काय करेल मला माहित नाही, आता माझं कर्तव्य आहे, मला याची सेवा केली पाहिजे. निष्कामे निष्काम करणं. आम्ही ज्ञानेश्वरांना माऊली का म्हणतो? याच्यासाठी म्हणतो. तसंच एका आईला 4 मुलं असतात. पहिला जो मुलगा असतो एकदम धाकटा, तो अमेरिकेत वगैरे असतो, काही त्याला प्रॉब्लेम नसतो, काही नसतो, काही नसतो. दुसरा मुलगा सुद्धा उच्च पदावर असतो, छान चाललेलं असतं. तिसऱ्याही मुलाचं चाललेलं असतं व्यवस्थित. चौथा मुलगा मात्र व्यसनी असतो, तो बायकोला मारत असतो, तो आईला मारत असतो, त्याच्या सगळं असतं. लोक आजूबाजूची म्हणतात, अहो तुम्ही तो मारतो वगैरे, तुमची 3 मुलं एवढी सुखवस्त आहेत, त्यांच्याकडे जाऊन राहा ना. तेव्हा आईचं उत्तर हे असं नाही, इथे माझी गरज आहे, त्याला कळत नाही अजून कसं करायचं. मी इथे राहायचं, त्यांनी मारलं तरी चालेल, त्यांनी मला शिव्या घातल्या तरी चालेल, हे मागूची गरज आहे. त्यांनी काहीही केलं तर देखील आता त्याला माझी गरज आहे. ती तर लोक सुखवस्तू आहेत 3 जण, माझी त्यांना गरज नाहीये. परंतु या मुलाला माझी गरज आहे, याला सांगायला पाहिजे, त्याच्या बायकोकडे मला लक्ष द्यायला पाहिजे, त्याच्या मुलांकडे मला लक्ष द्यायला पाहिजे, कारण हा देत नाही लक्ष, मला द्यायला पाहिजे. हे माऊलीचा अर्थ आहे. आणि म्हणून आम्हाला ज्ञानेश्वरांना आम्ही माऊली म्हणतो, त्याचं कारण हे आहे
की आयुष्यभर ज्या माणसांनी सगळ्या लोकांनी त्यांना त्रास दिला तरी देखील त्यावेळेला त्या सोपान आणि मुक्ताईचा त्यांना हे नाही झालेला, तर त्यांना पहिली आठवण आली ती खळांची आहे. जे खळांची व्यक्ती सांगत या सत्कर्मी आणि म्हणून त्यांना माऊली म्हणतात. हे आईचं हृदय की त्यांनी कितीही मला त्रास देऊ दे, परंतु मला त्यांची काळजी घेणं पाहिजे. तशी आईच्या सर्वात मोठ्या मुलाकडे राहत नाही, त्याला गरज आहे, त्याला कळत नाहीये, त्याला कसं वागायला कळत नाही, मला राहायला पाहिजे. तसंच हे माऊलीचं अंतःकरण आहे आणि म्हणून ज्ञानेश्वरांना आपण माऊली स्त्रीचं हृदय आहे, आईचं हृदय आहे. आणि अशा पद्धतीने जर का निष्काम कर्म केलं, सकाम साधन सर्व काढला, निष्कामी मन भजन काढला. आम्ही देवळात जाऊन काय करतो, काय मागावं हो देवळात. अतिशय विठोबांना दत्तदारांनी अतिशय सुंदर एक संस्कृत होते, इतका सुंदर लिहिलाय. महाराज कृपा मामा मारा मामा कुमार सुखगरिमा महाराज मा स्वमहिमा पद पद्मा राधने तुम्हे प्रेमा. काही कळलं नाही, आता आपण पळून मा म्हणजे नको, मा राजकृपा. तेव्हा जो काय मागतायत ते, मला राजकृपा नको, मा राजकृपा. मा दुसरा मा म्हणजे लक्ष्मी, मा म्हणजे नको, दुसरा मा लक्ष्मी, मला लक्ष्मी नको. मा राजकृपा मामा. मा रामा, रामा म्हणजे सुंदर स्त्री, मला सुंदर स्त्री नको. कुमार सुखगरिमा, मला माझ्या मुलाकडून मिळणाऱ्या सुखाचा देखील गर्व नसावा. काय मुलगा तिकडे आहे, अमेरिकेत आहे, बाबा तुम्ही रोज देवळात जाता, तिथे आजकाल गर्दी असते, मी तुम्हाला गाडी घेऊन दिलेली आहे, त्याचे रोज ड्रायव्हरही सगळे तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही गाडीने जायचं तेव्हा हे सगळं होतं. पण तिथे गेल्यानंतर सकाळच्या ठिकाणा तो म्हातारा काय सांगतो, बघ ना माझ्या बाळाचं किती कौतुक आहे, किती प्रेम करतो माझ्यावर. प्रेमाने दिलेल्याचा सुद्धा अभिमान काढू नका, मला तेही नकोय. मा राजकृपा मामा मा रामा मा कुमार सुखगरिमा, त्यांनी दिलेल्या सुखाचा देखील महिमा वर्णू नका तुम्ही, मला हे नकोय. मा राज हे विष्णू, मा आणि राज, मा म्हणजे लक्ष्मी, राज म्हणजे तिचा पती, महाराज हे विष्णू, मला माझ्याबद्दलचाही अभिमान नसावा. महाराज मास्व महिमा, मला माझ्याबद्दलचाही अभिमान नसू दे, मला नकोय हे काही, मला हे काही नाही. मग काय हवाय काय तुला. महाराज मास्व महिमा पद पद्मा राधनेस तुम्हे प्रेमा, तुझ्या चरण कमलाची माझी आराधनेत प्रेम असू दे. मागतो का, काय मागावं देवा पुढे आणि काय मागू नये. किती सुंदर मागणं आहे. मला काहीच नको, तर मला तुझ्या चरण कमलाची आराधना करण्याबद्दलची फक्त आसक्ती निर्माण होऊ दे, बाकी काही नको मला. महाराज कृपा मामा मा रामा मा कुमार सुखगरी महाराज मास्व महिमा पद पद्मा राधने सुदे. मागावं हे असं मागावं, सकाम साधन सर्व सांगा, निष्कामी अशा पद्धतीचं जर का निष्काम कर्म जर आमचं झालं तर मात्र हे खरं देवळात आहे. आम्ही देवळातून काही ना काही जसं चंद्रशेखर गोखलेचे नाही, देवळात जाऊन दुकानात गेल्यासारखे वागतात, चाराण्याचे जीव काहीतरी मागतात. नाना कुतर्क वृत्तीची बघायची म्हटलं अतिशय कुतर्क, स्वतःच्या फक्त आणि फक्त आपले ते तारे तोडण्यासाठी म्हणून ते वादविवादात असतात. त्यांनी काहीही अभ्यास केलेला नसतो, त्यांनी काहीही साधना केलेली नसते, त्यांना फक्त दाखवायचं असतं लोकांना, त्यांचा अहंकार सांगत असतो त्यांना की हे कर आणि पांडित्य दाखव स्वतःच. यांना काहीही पांडित्य नसतं आणि म्हणून मग कुतर्क करत असतात. खरं सांगायचं तर खरे तर्काने ही सगळी आमची दर्शनं झालेली आहेत. मी परवा सांगितलं वादी प्रतिवादी पद्धतीने आमची सगळी दर्शनं झालेली आहेत. वादी प्रतिवादी इतकी सुंदर झालेली आहे, तर्क आहे, परंतु ही जी काही लोक आहेत ना, ह्या लोकांना असं वाटतं की मी तर्काने बोलतो, म्हणजे सर्वात कुतर्क ते करत असतात. अजिबात तर्क नसतो त्यांच्या, त्यांना उगीच असं त्यांच्या अहंकारामुळे वाटत असतं की मी काहीतरी तर्क करतो. त्यांना ना तार्किक हे असतं ना काहीही असतं.
एक प्रोफेसर असतात, याच्यातच असतात, प्राध्यापकीच करत असतात. त्याच्या गावामध्ये एक हे असतो, तेली असतो, असा मस्त स्वच्छ शुद्ध तेल असं देत असतो, तो ताजं तेल देतो. मागे त्याच्या घाणा बिणा असतो आणि समोर अशी चकचकीत सगळी तिळाचं तेल, शेंगदाण्याचं तेल, सगळ्याची वेगवेगळी पाण्याच्या वेगळ्या असतात. हे प्राध्यापक बुवा तिथे जातात. काय म्हणे तेल आहे का? म्हणे आहे ना म्हणतो. आम्ही त्या संत बसलोय, एकदम शुद्ध तेल आहे, ताजं तेल आहे. हो का म्हणे. आणि तेवढ्यात त्यांना आवाज कुठला आहे म्हणे मागेच तर आमचा घाणा चालू आहे म्हणे, माझ्या मागे घाणा आहे चालू, तिथे बैल सतत फिरतोय म्हणे. हा आवाज कसला आहे? त्या गळ्याच्या ह्याच्यात म्हणे मी घंटा बांधली आहे. हो का? कशासाठी घंटा बांधली? नाही म्हणजे तो फिरत असताना मला घंटेचा आवाज येतो, तो बैल थांबला की मला कळतं की बैल थांबला, कारण घंटा थांबली की बैल थांबला हे कळतं मला. त्यामुळे म्हणे असं आम्ही ताजं सगळं तेल देतो. आता हा प्रोफेसर याचा तर्क त्याला असं वाटतं की आपण खूप मोठं तार्किक म्हणतो. म्हणाला नाही असं कसं होईल? समजा असं झालं की बैल थांबला आणि फक्त तशी मुंडी हलवली तर तुम्हाला कसं कळेल? तो तेली म्हणाला तो अजून प्रोफेसर व्हायचा आहे, त्यामुळे तुम्हाला काय पाहिजे ते निघून जा. आता हा तर्क किती आहे की अरे तो बैलच झाला ना, त्याच्याकडे ती ताकद नाहीच आहे विचार करण्याची. हे तर तुला कळलं पाहिजे की नको प्राध्यापकाला. पण नाही, आमचा अहंकार असा की मी कसा श्रेष्ठ आहे दाखवायचा. शेवट तेली त्या दाखवलं त्याला की तो प्रोफेसर व्हायचा आहे, प्राध्यापक व्हायचा आहे, तुम्ही या ठिकाणी जात. अहो आम्हाला कुठे जन्माला घातलाय, त्याची किती कुवत आहे, ही कुवत जर का समजली नाही आणि हे पण जर का तुम्हाला कळत नसेल कसले तर्क लावता, हे तू तर्क आहे. त्या प्राध्यापकाला असं वाटतं की मी काय तार्किक बोलतोय. कसला तार्किक बोलतोय तू? तो बैल झाला नसता, तो प्रोफेसर झाला असता. त्याला जर हे ज्ञान असतं तर गेल्या 2010 वर्षापूर्वी सुद्धा या पद्धतीने पक्षी घरटी बांधतायत ना, तशीच आजही बांधताय. हे लक्षात घ्या तुम्ही. कळलं की नाही? म्हणजे याचा अर्थ त्यांना बुद्धी नाही का? त्यांना बुद्धी आहे, पण त्यांची विकसनशील बुद्धी. आणि हाच फरक आहे पक्षी आणि प्राण्यांना आणि मनुष्यामध्ये. आमच्याकडे विकसनशील बुद्धी आहे. आम्ही दर 2 वर्षाला आमचं इंटिरियर बदलतो. त्याच्याप्रमाणे रंगसंगती असते, त्याच्याप्रमाणे आमचं सोफ्याची कापडं बिपडं त्याप्रमाणे असतात. कारण काय की आमची विकसनशील बुद्धी आहे. पण ती 10,000 वर्षापूर्वी ज्या पद्धतीने घरटं बांधत होती त्याच पद्धतीने आज बांधते. 5,000 वर्षापूर्वी हरणांचा किती मोठा कळप असला तरी तिथून सिंह आला म्हटलं की हरण पळून झाला. असं कधी झालेलं नाहीये या 5,000 वर्षात की त्यांनी एक सभा घेतली आहे 100 हरणाची. अरे आपण 100 लोक होतो, एक काय सिंह करणार आहे, आपण तुटून पडू त्याच्यावर. असं कधी झालेलं नाही. त्याच्याकडे बुद्धी आहे. काय बुद्धी आहे की बाबा वाघ आला की पळून जायचं, ही बुद्धी आहे की नाही. पण त्याचा विकास नाही झाला की अरे पण आपण 100 आहोत, आपण 100 एकत्र आलो, अजून आपले इतर मित्रगण आले आणि त्याच्यावर हल्ला केला तर तो काय करणार? आमच्याकडे विकसनशील बुद्धी आहे. पण ती विकसनशील बुद्धी योग्य मार्गाला गेली तर ते तर्कही योग्य मार्गाला जातात आणि नाहीतर ते कुतर्क होतात. हा महत्वाचा मुद्दा इथे लक्षात घ्यायचा की कुतर्क करण्याचे तर्क हे अतिशय शुद्ध असतात आणि म्हणून त्याला वितर्क म्हणतात. वितर्क म्हणजे तर्काविना, विना तर्क, त्याला तर्क म्हणतात. पण ते खरे असतात वितर्क. आणि इथेच दंगल होते आणि जे खरे ज्ञानी असतात ना ते अशा भानगडीतच पडतात की असा जर का काही मेळावा असेल की जिथे सगळे जर अहंकाराने भरलेले आहेत आणि एकमेकांचं फक्त ज्ञानच पाजळायचा ज्याचा उद्देश आहे की ज्यांना साधना करून काही मिळवायचं आहे किंवा जे ज्ञान मला आहे त्याचा अनुभव घ्यायचा आहे, अशी ज्याला हे नाहीये त्या माणसांच्या फंदात ही लोक पडत नाही. ते दूर असतात. संत सुद्धा तुम्हाला केव्हा ज्ञान देतात जेव्हा तो काहून सारातून येतो तेव्हा याला खरंच ज्ञान देण्याची लायकी आहे का याची, तरच देतात. नाही तर ते आपला वेळ फुकट नाही घालतो. सकाम साधन सर्वही सांगा, निष्कामी भजनी माहिती, नाना कुतर्क वृत्तीची जवळ आली जरा. आता आली जरा. आता तर एक फरक आहे.
आपुलासा देव करा. आणि दुसऱ्या त्याच्या पुढच्या चरणात काय सांगतायत शिवलिंग केसरी, दुर्लभ नरदेहाची प्राप्ती पुन्हा मिळे ना तो कल्पांती, जाणोनी हे ऐसे चित्ती प्रभूची भजावे आपुलासा देव करा. दुर्लभ नरदेहाची प्राप्ती, हा नरदेह किती दुर्लभ आहे. असा तो नरदेह जो दुर्लभ आहे तो तुला त्या भगवंताच्या कृपेमुळे मिळाला आहे. नरदेह मिळाला आहे ही कृपा समजतो. शंकराचार्यांनी तेच सांगितलंय ना, दुर्लभम त्रयमे वैत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रया. 3 गोष्टी देवाला भेटण्यासाठी 3 गोष्टी ज्या दुर्लभ आहेत त्या कुठच्या आहेत, मनुष्यत्व मुमुक्षत्व आणि महापुरुष संश्रया म्हणजे सत्संग. या 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि तेच आम्हाला इथे हे सांगताय, दुर्लभम त्रयमे वैत देवानुग्रह हेतुकम, तसंच दुर्लभ नरदेहाची प्राप्ती. नरदेह तुम्हाला प्राप्त झालाय, 84 लक्ष योनीतून तुम्हाला नरदेह मिळालाय. त्याचा सदुपयोग का, हा एक अर्थ आहे त्याचा. आणि दुसरा अर्थ, नरदेह मिळाल्यामुळे तुम्हाला जी बुद्धी आहे त्या बुद्धीचा वापर करून तुम्ही मानवापासून महामानव बना, महामानवापासून देवमानव, देवमानवापासून आध्यात्मिक मानव बना आणि नंतर मग त्याच्यात एकरूप व्हा. एवढी तुमच्यामध्ये ताकद आहे. याच्या आधीच्या ज्या सगळ्या उत्क्रांती आहेत ना, या सगळ्या त्याच्या इच्छेने झालेल्या आहेत. आपली सुद्धा उत्क्रांती दगडापासून झालेली आहे, खनिजापासून झालेली आहे. खनिजामध्ये काहीही नव्हतं, त्याच्या कृपा प्रसादाने खनिजातून वनस्पती विश्वामध्ये तो आलेला आहे. आता खनिज आपण सगळी बघतो, त्याची काही खनिजे अशी असतात की जी प्रकाश फेकत असतात. त्यांचा जो काही जाणीव आहे ती जाणीव विकसित झालेली आहे. ही विकसित जाणीव जी झालेली आहे ती लोक ट्रान्झिशन मध्ये असतात. खनिज विश्वापासून ते वनस्पती विश्वात जाण्याच्या ट्रान्झिशन मध्ये असतात. तिथे भगवंताच्या कृपेने त्यातले काही जे जास्त करून आपल्याला जाणीव दाखवतात, अशी जी दगडाची जी खनिजे आहेत ती नंतर मग वनस्पती आहेत. थोडासा त्यांच्यामध्ये ज्याला फ्रीडम म्हणतो तो वाढतो. दगडामध्ये काही फ्रीडम नाही, ना ते हलू शकत, ना ढोलू शकत, ना काही रिप्रोड्यूस करू शकत, काहीच करू नाही शकत. कळलं की नाही? परंतु त्याच्यापेक्षा जास्त जाणीवेचा विस्तार तुम्हाला वनस्पतीमध्ये दिसतो. वनस्पतीमध्ये प्रोक्रिएशन प्रक्रिया आहे. आपल्यासारखं दुसरं झाड निर्माण करण्याची ताकद आहे त्याच्यात, हा फ्रीडम आहे त्याच्यात. आपलं अन्न शोधून काढायचं ही ताकद आहे त्याच्यामध्ये. मुळं त्याप्रमाणे पसरतात सगळी. त्यामुळे खनिज याच्यापासून वनस्पती याच्यामध्ये जाणीवेचा जास्त विस्तार झालेला दिसतो. परंतु इतपतच ते धावू नाही शकत, पळू नाही शकत, त्यांना कोणी मारलं तर भय येऊन ते कुठे जाऊ नाही शकत, ते आपल्या भावना व्यक्त करू नाही शकत, काही नाही करू शकत आहे वनस्पती. परंतु त्याच्यामध्ये काही वनस्पती अशा असतात की जे जास्त जाणीव असल्याची जाणीव करून देतात. टच मी नॉट, आपण हात लावला की पटकन मिटून घेतात, अशा काही वनस्पती आहेत. किंवा एखादा किडा जर बसला तर त्या वनस्पतीवर तर ते झटकन हे करतात आणि त्याला खाऊन टाकतात. आता ह्या ज्या वनस्पती आहेत ना, या वनस्पती त्या जाणीवेचा विस्तार झाल्याचं द्योतक आहे. त्या वनस्पती ट्रान्झिशन मध्ये असतात. वनस्पती किंगडम मधून प्राणी किंगडम मध्ये येतात. कळलं की नाही? वनस्पती साम्राज्यातून प्राणी साम्राज्यात येण्याच्या स्थितीत असतात. त्यावेळेला ही जी काही उत्क्रांती असते ती देखील परमेश्वराच्याच याने झालेली असते. अशा ज्या वनस्पती आहेत त्या मग प्राणी आहेत. आता अजून त्यांचा हे वाढलाय, फ्रीडम वाढलाय. आता ते पळू शकतात, आता ते भावना व्यक्त करू शकतात थोड्याशा, आपलं अन्न आपण करू शकतात ते. आणि त्यांच्यात ह्या 4 इन्स्टिंक्ट येतात, आहार, निद्रा, भय, मैथुन. कळलं की? त्यामुळे ह्या अजून परिपक्व जाणीव असल्याचं द्योतक म्हणजे प्राणी आहे. आपण सुरू केलं खनिज, खनिजातून उत्क्रांत आपण सगळे तसेच आलेलो. खनिजातून उत्क्रांत होत होत आपण वनस्पतीमध्ये आलो, वनस्पतीतून उत्क्रांत होत होत आपण प्राण्यांमध्ये आलो. आता प्राणी सुद्धा ह्या 4 ह्याला बांधलेले आहेत. त्याच्या पुढे त्यांना स्वातंत्र्य नाहीये. आहार, निद्रा, भय, मैथुन याच्या पलीकडे ते जात नाहीये. त्यामुळे प्राण्यांमध्ये सुद्धा काही विशिष्ट असे प्राणी आहेत पण की जे याच्या पुढची जाणीव असल्याची द्योतक आहे. उदाहरणार्थ मी आता
कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस हा माझ्या PhDचा सब्जेक्टच होता, त्यातच उदाहरण देतो की कलेक्टिव्हली संक्रमित होत असतं हे कसं असतं. आणि त्याच्यावर प्रयोग झाले आहेत सगळे. एक प्रयोग असा झाला आहे, एकाने केलेला आहे की एका किनाऱ्यावर एक झाड होतं, फळं लागायची त्याला, आणि तिथे खूप माकडं होतं. परंतु असं झालं की ती माकडं त्या फळांना हात नाही लावायची, कारण की ती पडल्यानंतर तिथे वाळू सगळी लागलेली असते. असं जवळजवळ 10-12 वर्ष चाललेलं होतं, आणि त्यामुळे तिथे कोणी रखवालदार नव्हता, कारण की फळं तोडतच नव्हते ती लोक कोणी. परंतु एक दिवस असं झालं की एक माकडाने ते फळ घेतलं आणि तो आतमध्ये गेला, नदीमध्ये गेला, ते फळ धुतलं आणि खाऊन टाकलं. आता हा जाणीवेचा अजून थोडासा विस्तार झाला. अशी जी माकडं होती ती माकडं ट्रान्झिशनमध्ये आहे की प्राण्यामधून मनुष्याकडे यायला. तिथे परत देवाचीच कृपा पाहिजे, स्वतःहून नाही येणार आहे, देवाचीच कृपा पाहिजे. किंवा एक दोन ही होती याला साऊथला, दोन बागा होत्या. एक बाग होतं ते संत्र्याचे होते आणि दुसरं जे होतं ते गोड फळाचं होतं. आता संत्र्याच्या बागेमध्ये तिथे माकडं होती, पण संत्र्याच्या बागेमध्ये तो जो रखवालदार होता त्याला काहीच काम नव्हतं. मी म्हटलं असं का बाबा? नाही म्हणजे कोणी येत नाही इथे माकडं. का नाही येत? कारण तोडलं ते फुकाळलं ना, त्याचा हे जो आहे रस आहे तो डोळ्यात जायचा, ते चुरचूर आहे. ते सगळ्या माकडांना माहिती झालं हे गोंधळाचं काम आहे, इथे हात करावं. आणि बाजूच्या ह्याच्यात मात्र त्या रखवालदाराला 24 तास तिथे पहारा द्यायला लागायचा माकडं हटवण्यासाठी, कारण ती फळं पटापट गोड होती, काही त्याच्यात जात नव्हतं. आणि म्हणून आमचं असं बोलणं झाल्यानंतर मग त्या एकाने सांगितलं, पण म्हणे आता असं नाही झालं. परवा म्हणे मी एक माकड असं बघितलं की ते माकड झाडावर चढलं, ते हे काढलं, त्यांनी हात मागे नेला आणि सोडलं आणि मग खाल्लं. आता म्हणे मला माहिती आहे की आता ही कृती सगळी माकडं काढला. आता म्हणे माझ्यावर पण जबाबदारी वाढली, आता यांना हात खाल्ला आहे. हे एक्सेस जाणीवेचं हे अजून विकसित जाणीव झालेली आहे. ही जी लोक आहेत, हे जे प्राणी आहेत, हे प्राणी प्रभू कृपेने नंतर माणसात येतात. आता माणसात आल्यानंतर त्याला बुद्धी दिलेली आहे. मी म्हटलं तसं 1000 वर्षापूर्वी जसे प्राणी वागत होते तसेच आत्ताही वागताय. पण आम्ही तसं नाही वागत. 1000 वर्षापूर्वी आम्ही जसे राहत होतो तसे आज नाही राहत आम्ही. आमच्यामध्ये विकसनशील बुद्धी आहे, ती देवाने दिली आणि देव थांबतात. देव म्हणतात आता तुला बुद्धी दिली आहे, तू याचा वापर कर आणि माझ्यापर्यंत येऊन खूप तिकडे आहे. आणि म्हणून ह्या नैसर्गिक उत्क्रांती आहे की खनिजापासून वनस्पती, वनस्पतीपासून प्राणी आणि प्राण्यापासून मनुष्य इथपर्यंत नैसर्गिक भगवंताच्या कृपेने झालेली उत्क्रांती आहे. हे लक्षात घ्या. याच्या पुढे जी उत्क्रांती होणार आहे ही तुम्हाला करायची आहे. तुम्हाला जी बुद्धी दिली आहे त्या बुद्धीचा वापर करून करायचा. दुर्लभम प्रेमैवैकं देवानुग्रहे दुर्लभ नरदेहाची प्राप्ती, असा हा नरदेह. एक लक्षात घ्या तुम्ही, नरदेहाला का एवढं मान आहे? कारण एकमेव नरदेह आहे की जी पुरुषार्थ योनी आहे. बाकी या सगळ्या योनी आहेत ना, या भोग योनी आहेत. अगदी स्वर्गात जरी गेला तरी स्वर्गात देखील तुम्हाला फक्त तिथे सुख उपभोगता येतं. ते सुख संपलं, पाप आणि पुण्याची एक लेवल आली की परत तुम्हाला इथेच यायचं. मोक्ष जर पाहिजे असेल तर तुम्हाला फक्त मनुष्य जातीतच मिळतो, बाकी कुठेही नाही. कारण तीच एकमेव पुरुषार्थ आहे. स्वर्ग, नरक या सगळ्या भोगयोनी, दुसरं काही नाही. जेव्हा आपण मरतो की नाही त्यावेळेला काय होतं की आम्ही मरतो त्यावेळेला आमचा पुण्याचा आणि पापाचा साठा जो असतो त्याच्यावरून ठरतं की आम्ही स्वर्गात जाणार का नरकात जाणार. 125 मी सांगितलं होतं काय उदाहरण तुम्हाला. समजा मी मरतोय आणि असं समजा की माझे 125 युनिट माझ्याकडे पुण्य आहे मरतात आणि 100 युनिट माझ्याकडे पाप आहे कर्म. 125 पुण्य कर्म आहे आणि 100 पाप कर्म आहे असं जरा. आता हे जे 25 एक्सेस आहे ना, मी मरतो म्हणजे काय होतं, हा स्थूलदेह मरतो, याच्यातून सूक्ष्मदेह बाहेर जातो. या सूक्ष्मदेह कशाचा बनलेला असतो तर प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि त्याच्या आतमध्ये अजून एक कारणदेह. कारणदेह कशाचा बनलेला असतो तर आमच्या सगळ्या वासनांच्या, संस्काराचा आणि अज्ञानाचा.
अविद्येने भरलेला असतो तो कारण हे देह बाहेर पडतात आणि हा जो नश्वर देह आहे हा मरतो, याला आम्ही जाळून टाकतो. पण तो जो सूक्ष्म देह आहे त्या सूक्ष्म देहामध्ये माझे सगळे संस्कार आहेत, माझ्या सगळ्या या काही मी एक्सपिरियन्स घेतल्याचे सगळे एक्सपिरियन्स आहेत, त्याचे सगळ्याचे संस्कार आहेत, माझं ज्ञान तिथे आहे, सगळं तिथे त्याला चिकटलेलं आहे. आता ज्या वेळेला मी मरतो त्यावेळेला माझ्याकडे 25 युनिट पुण्याचे जास्ती आहे. त्यामुळे तो जो सूक्ष्म देह आहे तो सूक्ष्म देह ते 25 युनिट भोगतो, जसं आम्ही स्वप्नामध्ये भोगतो. स्वप्नामध्ये आमचा हा देह कुठे असतो? हा देह नसतो. स्वप्नामध्ये आम्ही पण उपभोगतो की नाही, आम्हाला राग येतो, आम्हाला भीती वाटते, आम्हाला सगळं होतं, जसं काही की जागेत नाही येत असं तो सूक्ष्म देह अनुभवतो. माझा स्थूल देह झोपलेला सूक्ष्म देहाने मी हे अनुभवत असतो आणि म्हणून मला जेव्हा स्वप्न पडतं तेव्हा असं वाटतं की मी जागा आहे. तसंच तिथे लिहिल्यानंतर ते 25 युनिट जे आहेत तुमचे ते तुमचे स्वर्गात तुम्हाला घेऊन त्याच्याबरोबर जो प्राणमय कोश असतो ना, त्या प्राणमय कोशामध्ये जो उदान वायू आहे, पंचप्राण ज्याला म्हणतो, त्यातला जो उदान वायू आहे तो उदान वायू असतो. तो तुम्हाला स्वर्ग म्हणजे आता काहीतरी वेगळं बिल्डिंग बांधली आहे आणि तिथे ब्रह्मदेव बसलाय, वैकुंठाला गेलाय वगैरे असलं काही नाही आहे. तर तुम्हाला ते सुखाचे भोग त्या जसे आम्हाला ह्याच्यात मिळतात, स्वप्नामध्ये मिळतात, तसे ते सुखाचे भोग आम्हाला मिळतात तिथे. पण परत सांगतो की भोगयोगी आहे, तिथे कर्तृत्व काय फक्त भोगायचे, ते भोगल्यानंतर ते 25 मिनिट कमी होतात आणि मग 100 आले की हा जो सूक्ष्म देह आहे की जो प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश असा झालाय, हाही कोश करून आणि फक्त काय राहतं तर कारण देह. त्या कारण देहामध्ये तुमचे सगळे संस्कार आहेत, तुमचे सगळे आहेत, ते सगळे अभिव्यक्त झालेले नाही. मग त्या 200 युनिट पैकी काही जे काही कर्म आहेत ती कर्म जेव्हा पक्व होतात, मग त्यातली काही पक्व होतात, पुण्यकर्म पक्व होतात आणि काही पापकर्म पक्व होतात. त्या याच्याप्रमाणे तिथे शक्ती निर्माण होते आणि त्या कारण देहाला गती मिळते की अरे हे भोग भोगायचे आता त्यासाठी देह पाहिजे मला. ही जी स्फुरण असतो ना त्या कारण देहाला, या स्फुरणामुळे तुम्ही त्या जे काही पक्व झालेले कर्म आहेत त्याला अनुसरून तुम्ही तुमचे आईबाप निवडता. तुम्ही त्या आईच्या पोटामध्ये तुमचा कारण देह शिरतो, तो उदानवाईत घेऊन जातो तुम्हाला. तो मटेरियलच आहे सगळं, फक्त आमच्या डोळ्याला दिसत नाही. हे लक्षात घ्या, हे सगळे देह मटेरियल आहे, फक्त सूक्ष्म आहे. हवा मटेरियल आहे पण आम्हाला दिसत नाही, कारण आमच्या डोळ्यांची काही कॅपॅसिटी आहे, त्याच्या पुढचं आम्हाला दिसत नाही. कळलं की नाही? मी आता थोडी जर साधना केली तर मला तुमचा प्राणमय कोश दिसू शकतो, अगदी 100% दिसेल मला. अजून काही योगी लोक आहेत की ज्यांनी साधना करून तुमचा मनोमय कोश ठेवतात, तेच मनकवले असतात, त्यांना तुमच्या मनातून सगळं कळत असतं. कारण हे सगळं मटेरियल आहे, फक्त आमची दृष्टी, स्थूल देहाची जी दृष्टी आहे ना, त्याला काही लिमिटेशन असतं. आमच्या कानाच्या ऐकण्याचे काही लिमिटेशन आहे, या लिमिटमध्ये जी व्हायब्रेशन असतील ना त्याचं तुम्हाला ज्ञान होतं. त्याच्यापेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी आणि त्याच्यापेक्षा कमी फ्रिक्वेन्सी आम्हाला ऐकू येत नाही, कारण तेवढीच फक्त रेंज आहे आमच्याकडे. तसं बघण्याची जी रेंज आहे त्याच फ्रिक्वेन्सीनी आम्हाला दिसू शकतो, बाकी दिसू शकतो. आणि त्यामुळे जी पक्व झालेली आमची कर्म आहे त्या कर्माला अनुसरून जिथे ती कर्म फळतील अशाच आईबापांच्या पोटी, अशाच घरात, अशाच नातेवाईकांमध्ये, मित्रमंडळींमध्ये आमचा जन्म होतो. आई वडील आम्हाला निवडत नाही, हे लक्षात घ्या. आम्ही आई वडिलांना निवडतो. आई वडिलांना निवडायचं असतं तर आपल्याला अजिबात त्यांनी निवडलं नसतं, इतके नारायण. कळलं ना? आम्ही निवडतो, आमची कर्म निवडतात आणि ती ऑटोमॅटिक त्या गर्भामध्ये जातात आणि मग त्या उदाहरणार्थ माझा तुला प्रचंड माझी इच्छा होती चालू केली, ती इच्छा माझी राहिलेली आहे, तर प्रोबॅबली माझा जन्म एखाद्या दारुडेच्या घरी होईल की तिथे ती वासना पूर्ण होईल माझी दारू. आता ह्या ज्या काही भोग आहेत हे भोग भोगायचे आहेत. मग हे काय राहत काढलं असंच चालेल का? हे राहत काढलं असं नाही चालत. तुम्ही जर का जागरूक असाल, तुम्ही जर का जाणीवेसहित जर का तुमचा जन्म तुम्ही घालवला तर तुम्हाला माहिती आहे की माझ्या समोर जे जे काही आहे ते सगळं माझ्या पूर्वजन्मीचं, ते फक्त भोगा.
याच्यावर प्रतिक्रिया देऊ. मी काय आई बाबांच्या जन्माला तिथे प्रचंड गरीब आहे आणि माझा मित्र तर केवढा श्रीमंत आणि मी त्याच्यावर जर का रिॲक्ट झालो आणि मी सांगितलं का वाटेल झालं होतं की मी पण श्रीमंत होणार आणि अयोग्य मार्गाने मी पैसे वगैरे कमवले तर तुम्ही परत संचितात टाकलेत परत आणि त्या संचितात टाकलेल्या कर्मासाठी परत तुम्हाला भोगावे लागतील आणि हे राहत सांगतो. आणि त्यामुळे सजगतेने जे जे काही समोर आलाय त्याला सामोरं जा, रिॲक्ट होऊ नका. जे आहे ते माझ्या प्रारब्धात आहे ते मला भोगायचं आहे, चांगलं काय की वाईट दोन्ही. सुखस्य दुःखस्य नको किला फार सुंदर तुम्हाला बरो ददाते ती बुद्धी रेषा अहम करोमी ती बुद्धाभिमान स्वकर्म सूत्र ग्रथित होईल. सुखाचा दुःखाचा कोणी जाता नाही, तुम्ही सुख ते जात्या. तुम्हाला सुख तुमच्या समोर जे काही आहे त्या सगळ्याला जबाबदार फक्त आणि फक्त तुम्ही आहात, बाकी कोणी नाही. हे लक्षात घ्यायचं आहे. तेवढेच तुम्ही जबाबदार आहात. सुख आलं तरी आणि दुःख आलं तरी, पण आम्ही तसं वागत नाही. आम्हाला दुःख आलं की पर्व ददाते की कुठून देवे, अरे याच्यामुळे आलं याच्यामुळे आलं, आम्ही दुसऱ्यावर ढकलतो. ही जी रिॲक्शन आहे, ही रिॲक्शनचं जे कर्म आहे हे कर्म तुमच्या संचितात करा आणि ते पक्वून परत तुम्हाला भोगायला लागेल. आणि अहम करून मी ते काही चांगलं झालं की मी केलं हे जे आहे ते ऐक ना, आतमध्ये जा ना, इथे नको होतो, तिकडे जा, तिथेच याला लवकर सांगितलं तो डायरेक्ट इथे आणून देतो. ठीक आहे. त्यामुळे काही जर का चांगलं झालं तर लगेच माझा अहंकार येतो, परत तसंच रिॲक्ट होतो मी. अरे बघ तुला काय वाटलं मी असं आहे ना, नाही तुला जे काही समोर आता आला मागच्या जन्मी तुझं पुण्य करणं आहे. ही जाणीव परत तुम्हाला सांगतोय, जीवन हे जाणीवेच सहित जगायचं. ही जाणीव नसेल तर तुम्ही रिॲक्ट व्हा. ही जाणीव जर असेल तर तुम्ही जे काही आहे ते भोगायला शांत की तेवढे युनिट कमी. दुर्लभ हे दुर्लभच आहे. पण या शरीराचं नक्की क्षमता काय आहे, का बरं दुर्लभ म्हटलेलं आहे? देवाच्या भेटण्यासाठी 3 गोष्टी शंकराचार्यांनी सांगितलेल्या आहेत. विवेक चुडामणीमध्ये मनुष्यत्व, मुमुक्षत्व, महापुरुष संशय. मनुष्यत्व का मनुष्यत्व आहे? याचं पोटेन्शियल आहे, याची क्षमता आहे. या शरीराची काय क्षमता आहे की या देहाची क्षमता अशी आहे की ये नरदेही केली कारणे सच्चिदानंद पदवी घेणे ऐसा अधिकार नारायणे तुझ्यावर होतं. एवढी क्षमता आहे सच्चिदानंद पदवी घेणे. मी मगाशी म्हटलं तसं की मानव आल्यानंतर भगवंताने थांबवलाय, आता तुझ्याच कर्तृत्वाने तुला म्हणून ही कर्तृत्व योगी, ही भोगयोगी नाही, ही कर्तृत्व योगी. आणि म्हणूनच मोक्ष मिळवायचा असेल तर जीवन अप्सरा, मेनका, रंभा, मदन हे सगळे जे ते सगळ्यांना परत इथेच यायला लागतंय. या भूतलावर येऊनच त्यांना साधना करूनच मोक्ष मिळणार. त्यांची प्रचंड पुण्य असल्यामुळे ते तिथे काही 1000 वर्ष आहेत, पण शेवट त्यांना इथेच आहे. तिथे हे नाही आहे, त्यांची ती पुण्याची तिजोरी संपली की ते परत इथेच येणार. नारद मुनी गंधर्वच होते, कळलं की नाही, पण तिथे त्यांचा प्रभूशी भक्ती जमली नाही त्यांना आणि म्हणून त्यांना भूतलावर यायला लागलं. भूतलावर मुक्त आले नाही तर ते एका अतिशय गरीब जणांना जन्माला आलेले. आणि हे सगळं त्यांनी व्यासमुनींना सांगितलं आहे की माझी भक्ती जडली नाही त्यावेळेला, मी गंधर्व होतो म्हणे आणि म्हणून मला इथे यायला लागलं आणि मला भोग भोगावे लागले. तसं तुम्ही जे चिंताक्रांत झालेला तेवढी 17 पुराण लिहिली, 4 वेद केले, पण तुम्हाला अजून शांती मिळत नाहीये आणि तुम्ही प्रभुमुक्ती करा. आणि मग त्यांनी ते 4 श्लोक ब्रह्मदेवानी नारदांना जे सांगितले होते ते त्याला चतुश्लोकी भागवत म्हणतात. हे 4 श्लोक त्यांना सांगितले व्यासांना आणि व्यासांनी त्या 4 श्लोकाचं पूर्णपणे भागवत ग्रंथ तयार केला त्या 4 ह्याच्यावर. आणि तेव्हा कुठे त्यांना शांती मिळाली की त्या भागवतामध्ये सगळ्या भगवंताच्या लीलांत होतं, त्यावेळेला त्यांना शांती मिळाली. तिथपर्यंत नाही. दुर्लभ नरदे हा प्राप्ती पुन्हा मिळेना तो कल्पना, ही क्षमता आहे, पण आम्हाला त्याची क्षमता कळत नाही. तसं एक खेळूच असतो, तो सगळं लाकडं बिकडं तोडून येतो, थकतो, पण एका झाडाखाली बसतो आणि त्याला चिली मोडायची हाऊस येते, पण तो नेमकं ना त्याची ती चिलीम विसरतो. तंबाखूचा असतं त्याच्याकडे, चिलीम विसरतो. तो आता काय करायचं, बाजूला एक कागद पडलेला आहे,
तो घेतो, त्याची गुंडाळी करतो, त्याच्यामध्ये तंबाखू भरतो आणि गारगोटी असतो त्यांनी हे करून शिंपवतो, 2 झुलके मारतो, हा बरोबर टाकून आणि निघून जातो. थोडा वेळाने तिथे दुसरा माणूस होतो, तो बघतो की काहीतरी जळलेला कपडा आहे, तो बघतो, अरे 500ची नोट आहे की. बरं त्यांनी बघितलं, ते बघतो लगेच, नाही त्याच्यावर नंबर आहे, हा लगेच जातो तिकडे. त्या 500 रुपयाचे 450 रुपये त्याला मिळतात. त्याला मिळाले 450. का मिळाले? कारण त्याला त्या कागदाची किंमत कळली. कळलं की त्या खेडूताला कागदाची किंमत नाही कळली, त्यामुळे त्याने फक्त झुरका मारला, तसंच वापरला, तो कागदाने फेकून दिला. तसंच आमचं पण होतं की या नरदेहाची आम्हाला माहीत नाही काय आहे ती क्षमता, आणि म्हणून आम्ही त्या कागदाच्या खेळूतासारखा तो नरदेह वापरतो. आम्हाला नाही माहिती. एक गाढव कुंभार असतो, त्याच्याकडे गाढव असतो आणि रोज नदीवर जायचा, तो वाळू करायचा, गावात आणायचा आणि काय थोडेसे पैसे मिळायचे त्याला, त्याच्यावर बिचारा तो उदरनिर्वाह करत होता. एकदा असं उदरनिर्वाह करता करता एक मोठा धोका त्याला मिळाला. मस्त छान चकाक होता, छान, अरे वा छान, म्हणून घेतला त्या कुंभाराने. त्यांनी घेतला आणि गेला. आता सर्वात प्रिय कोण त्याला? सर्वात प्रिय गाढव, आणि त्याच्यामुळे त्याचे उदरनिर्वाह चालत आहे. तर त्यांनी अशी दोरी बिरी बांधली आहे, ते गाढवाच्या गळ्यात बांधतात आणि परत चालला आपली इकडे तिथे. ते एकदा असं जाता जाता तिथे वाणीदादा व्हायचा त्याला. तो वाणीदादा म्हणतो, अरे माझे 500 रुपये केव्हा देणार? अरे वाणीदादा मी एकदम सत्या माणसं आहे, मी नक्कीच देणार तुमचे. तेवढ्यात त्याचं लक्ष त्या दगडाकडे गेलं. अरे हे कुठे मिळालं? म्हणून मिळालं तिथे. बघ कसं दिसतं की नाही माझं गाढव, तर छान दिसतंय की नाही? अरे मस्त दिसतंय म्हणे गाढव. म्हणजे विकणार का म्हणे? नाही छान. अरे तुझे 500 रुपये माफ झाले, वर तुला 500 रुपये देतो, ते मारतो. आता हा विचार करतोय, माझ्या आयुष्यात तू याचे 500 रुपये फेडू शकणार नव्हतो, तर हा पे फेडलेवर 500 रुपये देतोय. लगेच गळ्यातला, त्या गावाच्या गळ्यातला दगड काढला, त्याला देऊन टाकला. हा वाणीदादा आला आपल्या दुकानात, त्याला मस्तपैकी साफसूफ केली, ठेवून दिला काउंटर. तर तिथे त्याच गावातला एक जवाई होता, तो आला वाणीदादाकडे, सगळं घेतलं विकलं. अहो म्हणे हे काय, हा दगड कसं आहे? मग म्हणे बघा छान दिसतो मी, विकणार का म्हणे? आम्हा म्हणजे विकायला असं ठेवलंय म्हणे, आमच्या दुकानात विकण्यासाठी तो सगळं ठेवलंय. हो का म्हणे? कितीला देणार? काय तुम्ही द्या म्हणे. तुम्हाला किती देते? नाही म्हणे 10,000 रुपये देतो. ठीक आहे. वाणीदादा खुश. हा, अरे 1,000 रुपयात 10,000 करा मिळाले तिथे, खुश. तो जवाई घेऊन गेला घरी, त्याच्या दुकानात गेला, त्याला मस्तपैकी त्यांनी हे केलं, साफसूफ केलं. कारण त्याला तेवढं कळलेलं होतं, पण त्याच्याकडे पैलू पाडायचं मशीन वगैरे काही नव्हतं. त्याला एवढं कळलं होतं की हा वेगळा आहे काहीतरी दगड, कळलं की नाही? आणि त्या गावामध्ये कोणीतरी मुंबईचा जवाई आला. मुंबईचा जवाई आल्यानंतर तो तिथेच गेला. त्यांनी तो दगड बघितला, जवायला माहिती की हा अतिशय मौल्यवान असा हिरा आहे. तो म्हणाला केवळ दिला, 50,000ला घेऊन गेला. तर सगळे खुश आहेत ना. तो कुंभार खुश आहे, कारण त्याचे 500 रुपये वाचले, 500 रुपये वर मिळाले. वाणीदादा खुश आहे, वाणीदादाला 1,000 रुपयाच्या मोबदल्यात 10,000 रुपये मिळाले. हा जवाई खुश आहे, याला 10,000च्या बदल्यात 50,000 रुपये मिळाले. आणि हा मुंबईला जो घेऊन गेला, त्याला मस्त पैलू वगैरे पाडले, अतिशय उत्कृष्ट जातीचा असा तो हिरा होता. तो नंतर फॉरेनर्सला त्यांनी 2 लाख रुपयाला विकला. तोच दगड, फक्त त्याला किंमत नव्हती आणि या फॉरेनच्या माणसाला किंमत होती. तोच दगड, त्याची किंमत असते. आम्ही देहाचे असंच वाट लावले, या देहाची काय किंमत आहे हे आम्हाला माहिती आहे. ये नरदेही मेरी कारणे सच्चिदानंद सत्य, ऐसा अधिकार नारायण कृपावलोकन. कृपावलोकन आहे, त्या प्राण्यांमधून आम्हाला माणसात आणलंय, त्याच्या कृपेने आम्ही आलोय. पण आम्ही त्या शरीराचा उपयोगच नाही. आम्ही सगळ्या भौतिक वस्तू गोळा करण्यामध्ये सगळा आमचा वेळ जातो खरं सांगायचं. आणि त्याच्यासाठी हा देह आहे. तो देह त्याच्यासाठी जिंकवतच नाही आम्ही, आणि त्यामुळे आम्ही सतत हे जन्ममृत्यूचा राग काढतो, चालूच असतो. परंतु हा देह आहे ना, या देहाशिवाय तुम्हाला मुक्ती पण मिळणार नाही. परंतु तुम्हाला पंच ज्ञानेंद्रिय दिली आहे. लोक तेच सांगतात आम्हाला पंच ज्ञानेंद्रिय दिली आहेत. बाहेर सगळे पंचविषय आहेत, शब्द स्पर्श रूप रस गंध, आणि पंच ज्ञानेंद्रिय दिले, त्याचा उपभोग घेण्यासाठी दिले. अरे उपभोग घेण्यासाठी दिले नाहीये, त्यांनी तू आतमध्ये बघ ना. दिव्य स्पर्श अनुभव,
दिव्य दृष्टी बघ आतमध्ये जाऊन, दिव्य गंध अनुभव त्याच्याहीसाठी तुला दिलेलं आहे. कारण तुला जर का आज जायचं असेल तरच तुला हे दिव्यत्वाचं ज्ञान होणार आहे. आम्ही ते करत नाही आणि आम्ही उगीच म्हणतो की 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 बाहेरचे विषय, कारण आतमध्ये पण तेच विषय आहेत. कारण जे पिंडी ब्रह्मांडी ते पिंडी, ते आपला अनुभव केव्हाही ना त्याला प्रत्याहार म्हणतात. योगाच्या भाषेत त्याला प्रत्याहार म्हणतात. तो केव्हा घेणार तू? मग या शरीरातून तो घ्यायचा आहे. म्हणून तर तुला मानव देह दिलेला आहे, मनुष्य देह दिला आहे. दुर्लभ नरदेहादी प्राप्ती. ह्याच्यात जर का तू आलं नाही, ज्ञानेश्वरांनी सुंदर सांगितलंय, येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झाले तिला. या शरीराच्या माध्यमातून या शरीरातलं जाण्यानं बंद करायचं. किती सुंदर सांगितलं. तू या शरीर तुला दिलं नाही, याचा असा उपयोग कर की परत या शरीरात असं शरीर तुला नकोय, जेणेकरून या जन्मी तुला मोक्ष मिळू शकतो. तसंच मला एक काटा बाबळीचा चुकलाय, टोचलाय का, तो काटा काढण्यासाठी मला दुसरा बाबळीचा काटाच घ्यायला लागतो. आणि मग मी त्या काट्याने हा काटा काढतो. आणि हा काटा काढल्यानंतर ह्या काट्याने मला काटा काढला म्हणून प्रेमाने जपून नाही ठेवत मी तोही फेकून देतो. दोन्ही काटे फेकून द्यायला लागतात मला, हे लक्षात घ्या तुम्ही. तसंच हे आहे की आम्हाला ज्ञान मिळता मिळता आम्ही ह्याच्यापर्यंत पोहोचलो की ते ज्ञानही फेकून द्यायचंय तुम्हाला आणि फक्त त्याच्या चरणावर लीन व्हायचं आहे. तर तुम्ही खरं म्हणाल तर हे कारण ते ज्ञान पण नको, कारण तो ज्ञान पण अडथळा आहे. ते ज्ञानही सोडून द्यायचं आहे. तो काटा जसा दुसरा काटा जो आहे, दोन्ही काटे फेकून द्यायचे मला, त्याच पद्धतीने मला ज्ञानही टाकून द्यायचं आहे आणि त्याच्याशी एकरूप व्हायचं. हा महत्वाचा मुद्दा इथे दुर्लभ नरदेहाचा मनुष्यत्व मुमुक्षत्व शंकराचार्यांनी सांगितलं. दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रह हेतु मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संशय. मुमुक्षत्व म्हणजे काय? तीव्र इच्छा, मला त्या भगवंताला भेटायचं आहे. हीच तर पहिली ज्ञानाची पायरी आहे. ज्ञानाच्या 7 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. शुभेच्छा, विचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंसक्ती, परार्थ भावना आणि तुर्या. या 7 टप्प्यांनी तुम्हाला ज्ञान होत असतं. योग वैशिष्ट्यामध्ये या 7 पायऱ्यांवर खूप मोठं हे केलेलं आहे. ही शुभेच्छा हा पहिला टप्पा, ही जर का निर्माण नाही झाली तर तुम्ही पुढे जाऊच नाही शकणार. त्यामुळे ही शुभेच्छा महत्वाचं आहे. मुमुक्षत्व त्याला म्हणतात. हे मुमुक्षत्व येणं खूप महत्वाचं आहे. हे मुमुक्षत्व आल्यानंतर त्याला जोपासणं महत्वाचं आहे. आम्हाला येतं, मागे सांगितलं तसं आम्हाला स्मशान वैराग्य येतं. कुणाला पोचवायला जायचं असेल ना की त्यावेळेपुरतं आमच्यात वैराग्य खूप निर्माण होतं. काही नाही, आपली काही अर्थ नाही या जीवनाला. ते सगळं वाटतं की ते घरी आलो, आंघोळ केली की ते वैराग्यही वाहून जातं. कळलं की तसं नाहीये. मुमुक्षत्व याचा अर्थ शेवटपर्यंत माझी ती इच्छा की नाही, मला जिथपर्यंत भगवंत मिळत नाहीये तिथपर्यंत ही चलबिचल माझी चालूच राहणार आहे. हे मुमुक्षत्व. हे मुमुक्षत्व जिथपर्यंत आम्हाला मिळत नाही तिथपर्यंत काहीही उपयोग होणार नाही. हे मुमुक्षत्व खूप महत्वाचं आहे, हे लक्षात घ्या. ते जर नसेल तर तुम्ही आध्यात्मिक मार्गामध्ये पाऊलच ठेवलेलं नाही. कारण पहिली पायरी ती आहे ज्ञान. दुर्दम्य इच्छा की मला त्या भगवंताला भेटायचं आहे, ती दुर्दम्य इच्छा आहे. ही इच्छा जर का नसेल तर काहीच होणार नाही. मनुष्यत्व, मुमुक्षत्व आणि महापुरुष या 3 गोष्टी देवाचा जर का अनुभव घ्यायचा असेल तर या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या. महापुरुष संश्रय म्हणजे सत्संग. आणि आमच्या अध्यात्मामध्ये सत्संगाला प्रचंड महत्त्व. सत्संग हा असलाच पाहिजे. तुम्ही जर का एखाद्या चांगल्या लोकांच्या ह्याच्यात असाल तर तुमची विचारधारा बदलते. कारण तुम्ही सतत त्या वातावरणात असता. तिथल्या सगळ्या ज्या काही लहरी आहेत त्या लहरी तुमच्यावर काम करत. कारण शेवट सगळं नादब्रह्म आहे ना. हे अख्खं विश्व म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाहीये, तर लहरीच आहे. तुम्ही कुठच्या लहरी, तुमचा अँटेना कुठे ऍडजस्ट केलेला आहे त्या ह्याच्याप्रमाणे ते होणार आहे. त्यामुळे एक लक्षात घ्यायचं असतं की सत्संगाचं महत्व हेच आहे की तुम्ही जर सत्संगात आलात तर आपोआप त्या लोकांचा जो काही विस्तारलेली जाणीव आहे त्या विस्तारलेल्या जाणीवेचा तुमच्यावर पण परिणाम होतो आणि नकळत तुम्ही पण काही न करता त्यांच्याप्रमाणे हळूहळू वर जायला लागता. आणि म्हणून सत्संगाचं महत्व आहे.
तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे सत्संग आणि तीर्थ याचं व्याख्या केलेली आहे त्यांनी. तीर्थ म्हणजे काय? गंगा, यमुना, सरस्वती हे सगळं. आणि सत्संग म्हणजे काय? भजन, कीर्तन, प्रवचन, चांगल्या लोकांचा सहवास, हे सगळं सत्संग. आता यात श्रेष्ठ कोण? तुकाराम महाराज सांगतात की श्रेष्ठ कोण म्हणजे तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जन. सज्जन माणसं रोकडी आहे, तीर्थी धोंडा पाणी. तुमचा जर भाव नसेल तीर्थात जाण्याला, तुमची जर वेळ साधून आली नाही, तुम्ही तिथे जर का काही दानधर्म केला नाही, तर त्या तीर्थाला जाण्यात अर्थ नाही. तीर्थी धोंडा पाणी, तिथे धोंडा आणि पाणी एवढंच आहे. तिथे तुमचा भाव असला पाहिजे की मी तीर्थावर जातोय, ती वेळ साधून यायला पाहिजे, तिथे परोपकार व्हायला पाहिजे. आणि देव रोकडा सज्जनी, तिथे तुमचा भाव असो नसो, तुम्ही सज्जनांच्यात राहिला तर आपोआप तुमच्यामध्ये तो भाव निर्माण करण्याचं सामर्थ्य त्या सज्जनांच्यात आहे. तीर्थी भाव फळे येथा अनारते वळे असं सांगितलं. तीर्थी भाव फळे म्हणजे तीर्थी तीर्थ ना फळे, तर भाव असेल तरच फळेल तीर्थ. भाव धरावे आपुलासा देव करावे, तोच चाललाय आपला अभंग. तीर्थी भाव फळे येथा अनारते वळे. तिथे अडाणी माणूस असेल तर देखील तो वाहून येतो, बरोबर तो भगवंतापर्यंत पोहोचतो, अगदी ह्याच्यापर्यंत पोहोचतो, मोक्षापर्यंत पोहोचतो. परंतु इथे जर भाव नसेल तर काही उपयोग नाही. तीर्थ पाळणार नाहीये, भाव पाळणार आहे. मग काही लोक म्हणतात की असं कसं कळणार आम्हाला? ते सांगतात की म्हणे तुका म्हणे गेले ताप, तुका म्हणे गेला पाप, गेल्या काळे ताप. तुमचे जर त्रिविध ताप जर गेले ना, तर मी म्हणे मानेन की तीर्थामध्ये तुम्हाला हे आहे. म्हणजे काल सांगितलं होतं तीर्थाला जातात, वारीला जातात आणि मोठं मावलं जातात. मी 4 यात्रेला गेलो, मोठं मावलं जातं. काय उपयोग आहे? तू त्या 4 तुझा अहंकार किंवा वारीला तुझा अहंकार देण्यासाठी म्हणून गेलास ना, तो अहंकारच घेऊन आलास तू. वारकरी मी दरवर्षी वारीला जात असतो, तिथे माझी प्रवचनं होत असतात, सगळं होत असतं. दरवर्षी तिथे माझी प्रवचनं असतात. आणि त्या वारीमध्ये तुम्ही जेव्हा परत येता त्यावेळेला तर तुम्ही असं बोलायला लागला तर तू वारीला जातो, मी जरा काहीतरी वाटचाल बोलतो. हे जर का तुम्ही केलं तर वारीला जाऊन उपयोग काय तुम्हाला? अरे तो अहंकार टाकण्यासाठी गेला होता, तो अहंकार घेऊन आला, बळावून आला तुझा. तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जन. मग जो सज्जनांचा मेळा आहे, त्या सज्जनांच्या मेळ्यामध्ये तुझं त्याचा जो उपयोग होतोय, तिथे इतके संत मंडळी आहे, त्याचा जर तो उपयोग नाही केला तर उपयोग नाही. मग त्या वारीला जाणं अर्थ काय? त्या तीर्थाला मी काल सांगितलं होतं, तीर्थाला आपल्याला कुठल्या यात्रेला जायचं की पहिले तिथे 5 स्टार हॉटेल कुठली ते बघतात. हे जरा गुगलवर टाकले, जरा बघ कुठली 5 स्टार हॉटेल. आणि मला ना ते जरा टॉपच लागतं बरं का. अरे तू तीर्थाला जातोय का तू त्या 5 स्टार हॉटेलमध्ये यायला जातोय? आमचा भाव असला पाहिजे ना. तो भाव नसतो मग ते तीर्थ काय देणार आहे? तीर्थी धोंडा पाणीच आहे तिथे, दुसरं काही नाहीये. आणि त्यामुळे संत सज्जन यांची संगती ही खूप महत्वाची आहे. दुर्लभम त्रयमे वैतत देवानुग्रह हेतुः मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संशया. दुर्लभ नरदेहाची प्राप्ती पुन्हा मिळेना तो कल्पाती. जाणवणी हे ऐसे चित्ती प्रभूची बजावे आपुलासा देव करावे. 7:30 झाले. आणि शेवटचं जे चरण आहे ते आपण उद्या घेऊया. कोणी काय म्हणो यासाठी बळकट प्रेम असावे लाठी. निंदा स्तुतीवर लावणी काठी मी तो हरा आपुलासा देव करावे. उद्या आपण हा चरण घेऊया आणि मग वेळ मिळाला तर पुढच्याला जाऊ. पुढच्याला जायचं म्हणजे काय की हे सगळं झालं, तुम्हाला कळलं षड्रिपू आहे, षड्रिपू धुमाकूळ घालताय. ते कशामुळे आले? तर अहंकारामुळे आले. मग अहंकार कशामुळे जातो? तो भक्तीमुळे जातो. मग भक्तिभाव काय असतोय सगळं कळलं, पण भक्ती केव्हा करशील? सगळं कळलं मला की भक्तिभाव पाहिजे, म्हणजे मग कर ना भक्ती. तो जो अभंग आहे तेच आम्हाला कबीर सांगतात की सगळं कळलं तुला, पण तू कर ना भक्ती. कबसुम रोगे राम आबसुम कबसुम रोगे राम. बालपण मो खेळ गवाया तारुणपण मो का. वृद्धापण कापन लागे निकल गया अवसान. कबसुम रोगे राम. अरे सगळं कळलं पण ते केव्हा करशील तू? रामनाम घेशील केव्हा ते? हा सुंदर अभंग आपण उद्या हे संपल्यावर घेऊया. जेवढा होईल तेवढा घेऊया, कारण उद्या माझी सेवा संपते. जेवढा होईल तेवढा घेऊया आपण उद्या, नक्की घेऊ. अतिशय गोड अभंग आहे, कबीरांचा आहे अभंग, फार सुंदर अभंग आहे. तो जेवढा जमेल तेवढा घेऊ. बाकीच्या वेळेला जेव्हा परत काही आपल्याला सेवेची संधी मिळाली तर आपण कंटिन्यू करू. अजून भरपूर अभंग आहेत माझ्याकडे,
की जे वेगवेगळं आपल्याला शिकवत असतात. आपची जी सेवा आहे ती त्या देवीच्या चरणी अर्पण करतो आणि आज आपण इथेच विराम घेऊ. विठ्ठल 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 पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सबसंतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. विकास सरांचा शेवटचा दिवस आहे सेवेचा. जसं त्यांनी सांगितलं उद्या त्यांचं संपताय. 9 जुलैला आपल्याकडे डॉक्टर विमुक्ता राजे म्हणून आहे. त्यांचं समर्थ स्थापित 11 मारुती यांच्यावरती आपल्याला ऐकायला मिळणार आहे. ते का त्या ठिकाणी स्थापन केले, मारुती का स्थापन केले, ते सगळं आपल्याला त्याच्यामध्ये ऐकायला मिळणार आहे. त्याच्यानंतरचा 10 तारखेपासूनचा जो आठवडा आहे त्याच्यामध्ये लाकूड सोमण आपल्याबरोबर असणार आहे. ते आपल्याला चातुर्मासातले सण आणि ते सण आपण त्याच्यामागचं विज्ञान हे आपल्याला उलगडून सांगणार आहे. त्यानंतरचा पुढचा आठवडा आहे तो विष्णू सहस्त्रनाम आणि त्याचं निरूपण ह्याच्यावर असणार आहे. ते डॉक्टर प्रज्ञा पंडित म्हणून आहेत त्या करणार आहेत. आणि शेवटचा आठवडा आहे आपला तो नारदीय कीर्तनाचा असणार आहे. ते दिलीप नामजोशी म्हणून टाकला आहे. ते नारदीय कीर्तन पूर्ण रोज एक विषय घेऊन 7 दिवस सादर करणार आहे. चातुर्मासात आपण हा 1 महिना आणि पुढचा महिना हे पूर्ण कार्यक्रम घेणार आहोत. तर आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. आपल्याकडे सूचना असतील तर माझे अभिप्रायही आहे त्याच्यामध्ये आपण लिहू शकता. आवडलं असेल तर तेही लिहू शकता आणि आमच्या देवळाच्या कामात जोडायला आवडणार असेल तर तसंही आपण संपर्क साधू शकता. धन्यवाद. काय सुंदर या सांगायचं.